पुणे महानगरपालिका BRT बनवत आहे, पण रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे त्यांचं काही लक्ष नाही आहे. आणि हा जो वाघोलीचा रोड आहे, तर या रोडवर काही ना काही एक्सपेरिमेंट सुरू असतात. नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे राईड विथ लोकी. आणि आजचा दिवस खूप चांगला आहे. कारण आज आहे शनिवार आणि आज रस्त्यावर गर्दी कमी आहे. कारण की आज IT सेक्टरमध्ये जे काम करणारे आहेत, तर त्यांना आहे सुट्टी. त्यांच्यासाठी पण आनंदाचा दिवस आहे आणि आपल्यासाठी पण आनंदाचा दिवस आहे. कारण आज रोडवर गर्दी आहे कमी. त्यांचा सॅटर्डे असल्यामुळे त्यांचा आहे ऑफ. आणि अत्यंत चांगलं वाटते रस्त्यावर एवढ्या रोजच्या गर्दीमधनं एकदम खाली रस्ता भेटल्यावर असं. आणि आज वातावरण पण चांगलं आहे, इतकं काही जास्ती ऊन नाही आहे. आणि उन्हाळ्यामध्ये पण पाऊस पडतोय, तर ही एक वेगळीच गोष्ट आहे. पडायला पाहिजे ना पाऊस, पण रात्री लाईट नाही जायला पाहिजेत. रात्री लाईट गेल्यावर परत गरमी व्हायला सुरुवात होती जास्ती. आणि या टायमाला अशा पूर्ण मोकळ्या रोडवर गाडी चालवायला पण चांगलं वाटत आहे. रोजच्या पेक्षा खूप 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 गर्दी कमी आहे. आणि असे काही येतात मधात आहे, हे चुकीचं आहे. कारण की यांच्यामुळे ॲक्सिडेंट होणं हे 100% आहे. आणि हा जो वाघोलीचा रोड आहे, तर या रोडवर काही ना काही एक्सपेरिमेंट सुरू असतात. हे बघा एक्सपेरिमेंट, सॉरी एक्सपेरिमेंट नाही आहे, कलर करत आहेत ते लोक याचं. बघा, व्हाईट कलर दिला आहे, आता या व्हाईट कलरवर ते देणार आहे ब्लॅक कलर. हे बघा अशा प्रकारे झेब्रा क्रॉसिंग सारखं, तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे. अजून समोर काही ना काही थोडेफार एक्सपेरिमेंट सुरू असतील. एक्सपेरिमेंट इन द सेन्स की त्यांचं काहीतरी काम. आणि किती मस्त वाटते यार अशा मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवायला. धन्यवाद IT वाल्यांना, ज्यांनी ते शनिवारला आपल्या एम्प्लॉईजला सुट्टी दिली आणि त्यांना आपल्या घरी आराम करायला सांगितलंय. आणि अशी काही नमुने आहेत जे रस्त्याच्या मध्यभागी येतात सरळ विदाउट इंडिकेटर. ऑटोवाला एक नमुना, फोर व्हीलरवाला एक नमुना. फोर व्हीलरवाला तर डोसा सांबार इडली चटणी केरलाचं आहे. आणि या साईडला पण काहीतरी काम सुरू आहे. BRT तर पूर्ण तोडलेल्याच आहे तिथल्या. BRTचं काहीतरी नवीन काम सुरू होणार आहे. ही एक BRT आहे फक्त जी तोडण्याची बाकी आहे. आणि आज शनिवार आहे, तर आज ट्रॅफिक पोलीस पण नाही आहे जनक बाबा दर्गाजवळ. चांगले ट्रॅफिक पोलीस नाही आहे, तर ट्रॅफिक पोलीस नाही तर आज मी या रस्त्याने इथून बरोबर असा जाणार आहे. नाही तर रोज मी थोडं थोडं लपत लपत जातो त्या रस्त्याने. कारण की सगळे डॉक्युमेंट्स असून पण आपला जर टाइम वेस्ट होणार आहे, तर त्यापेक्षा असं की थोडं लपत लपतच जा आणि आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचा. कुठेतरी आहे ट्रॅफिक पोलीस, आता शिट्टी ऐकू आलेली. बाकी वाहनं जरी या रस्त्यावर कमी असली, तर हे ट्रकवाले यांची गर्दी जास्त आहे. 2-3 ट्रक जरी या रोडवर आले ना, तर इथली ट्रॅफिक जाम करण्यात ती हिंमत ठेवतात. आणि एक आहे की या रस्त्याने येताना तुम्ही तुमची वाहनं नेहमी लेफ्ट साईडला ठेवा, कारण की राईट साईडला हे बघा अशा प्रकारे U-टर्न त्यांनी मधात बनवलेलं आहे. कोणी नवीन जर जात असलं तर 101%
त्यांचा ॲक्सिडेंट होणार म्हणजे होणार. त्यासाठी वाहनं नेहमी लेफ्ट साईडला ठेवा. पुणे महानगरपालिका BRT बनवत आहे, पण रस्त्यावरच्या खड्ड्यांकडे त्यांचं काही लक्ष नाही आहे. रस्त्यावरची खड्डे जर त्यांनी बुजवली तर चांगलं होईल असं मला वाटते. आणि ही ती गाडी जी गाड्या उचलते. विदाउट इंडिकेटर हात दाखवून हा महाशय चाललेला आहे. आता नमुने तर खूप आहे रस्त्यावर. नमुन्यांची कमी नाही आहे रस्त्यावर. हा, तुझ्या हात दाखवल्यानं सगळं थांबणार आहे भाऊ. दाखवतो हात. गाडी बंद पडली रस्त्यात भाऊची, आता काय होईल. आणि ट्रॅक्टर जरा वेगळंच वाटतं. ट्रॅक्टरला पलीकडची साईड नाहीये. ए भाऊ, ए भाऊ, ए. आता JCB चालली पेट्रोल भरवायला. पेट्रोल डिझेल काय लागत असेल ते. काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय असं वाटतंय मला यांचा. मागे ती गाडी जी उचलते ट्रॅफिक पोलीसवाले, ती गाडी, इथे JCB, समोर एक क्रेन उभी. काहीतरी मोठं षडयंत्र या लोकांनी इथे रचलेलं आहे. लोकांचे त्यांचे षडयंत्र आणि रस्त्यावरील नमुने, कायच कॉम्बिनेशन आहे. एकदम क्लिअर कॉम्बिनेशन. षडयंत्र प्लस नमुने. तू उड़े जा रहे ये आसमां में खिडकियों. ह्या असा एक नमुना. विदाउट इंडिकेटर, फुल कानामध्ये हेडफोन वगैरे, आणि चाललंय. आपल्या पप्पांचा रोड आहे असं सांगत होता. असू पण शकतो. आणि माझ्याकडे काही कंटेंट तर नाही आहे, पण मी असं ऐकलं होतं की तुमच्याकडे कंटेंट असो किंवा नसो, तुम्ही हप्त्यामधनं 2 ते 3 व्हिडिओ रेग्युलर पोस्ट करत राहा. त्यामुळे माझ्याकडे कंटेंट नाही आहे, तरी मी, हा असा एक नमुना आहे. त्यामुळे तरी पण मी व्हिडिओ पोस्ट करत आहे. आणि लवकरच तुमच्यासाठी एकदम बेस्ट कंटेंट मी घेऊन येणार आहे यूट्यूब व्हिडिओसाठी. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या नमुन्यांसारखं विदाउट इंडिकेटर गाडी नका चालू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.